नमस्कार, मी श्रद्धा मस्के. लोकनजर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे रेणुका कॉलेज ऑफ नर्सिंग अमरावती येथे आणि त्याचबरोबर आपल्यासोबत जुळलेले आहे कॉलेजच्या चेअरमॅन कविता मुल मॅडम. आता आपण पाहू शकतो की स्टुडंट हा व्यसनाधीन होत चाललाय आणि जवळपास आपण ऐकतो की विद्यार्थी हा अभ्यासापासून वंचित होत आहे आणि त्याचं लक्ष फक्त मोबाईलकडे जास्त जात आहे आणि अभ्यासाकडे त्याचं लक्ष फारसं राहत नाही. यावर तुम्ही त्यांना काय उपदेश करता? सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या 26 जानेवारीच्या तुम्हाला सगळ्यांना आणि देशवासियांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मला आजच्या दिवशी हा संदेश द्यायची इच्छा आहे की आज जे आपल्या देशामधलं जे वातावरण आहे, जसं तुम्ही म्हटलं की फक्त मोबाईल घेऊन बसतात, तर मोबाईलचा डाटा जो आहे तो फ्री मिळतो, शिक्षण फ्री मिळत नाही. बरोबर आहे. एकदा रिचार्ज केला की महिन्याभर आपल्याला तो फ्री डाटा अवेलेबल होतो. त्याच्यामुळे मोबाईल घेऊन बसतात मुलं. आणि तसंच जर शिक्षण फ्री झालं तर कदाचित हे जे मुलं आपले मोबाईल घेऊन बसतात ते कदाचित शाळा कॉलेजेसमध्ये बसतील. पण सरकार असं न करता सगळ्यात जास्त जे खर्च केला जातो अशा जाहिरातींवर किंवा अशा गोष्टींवर खर्च केला जातो किंवा अशा ठिकाणी लक्ष केंद्रित केले जाते ज्याच्यामधून भेदभावाचं वातावरण मिळेल. तर स्टुडंट लाईफमध्ये जे आपल्यावर संस्कार दिले जातात ते संस्कार आजन्म आपल्याला पुरत असतात. म्हणजे स्टुडंट लाईफ जी असते ती एक कच्च्या मातीसारखं असते, पण त्यावेळेस जे संस्कार मिळतात तर ते पूर्ण घडा जेव्हा त्यांचा बनतो, पूर्ण मडकं जेव्हा तयार होतो तर त्या विचाराने तयार होते. त्यामुळे हे जे वातावरण जे तयार झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीला जर समजा कोणी जबाबदार असेल तर जे आजची जे राजकीय किंवा सामाजिक परिस्थिती आहे ही या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. पालकांनी पण या गोष्टीत लक्ष द्यायला पाहिजे. कारण जर समजा आपल्याला असं वाटते की माझा मुलगा एकटा बसलेला आहे, पण तो एकटा बसलेला नसतो. जर त्याच्या हातामध्ये जर मोबाईल आहे तर पूर्ण जग त्याच्या भोवती बसलेलं असतं. त्यामुळे पालकांनी पण या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे की आपला मुलगा मोबाईलवर नक्की काय करतो. आणि मोबाईलमधूनच सोशल नेटवर्किंगमधून आणि सोशल मीडियामधून असे भेदभावाचे आणि चुकीचे संस्कार, चुकीचे मेसेजेस त्याला त्याच गोष्टी खऱ्या वाटतात. म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हे एक त्याच्याजवळ माध्यम असते त्याच्या विचाराला मोठं करण्याचं आणि त्याच्या स्वतःला त्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो म्हणून तो पण त्या सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात जास्त जसा पैसा खर्च करायला पाहिजे तर तो या गोष्टीवर करायला पाहिजे की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. तर शिक्षण पण मूलभूत गरजांपैकी एक आहे. धन्यवाद. मॅडमनी आपल्याला अतिशय सुंदर असा उपदेश दिला आणि या अतिशय सुंदर दिवशी आपण या उपदेशाला जागरूक करूया आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा एक मेसेज मॅडमचा पोहोचूया.